पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेसवर घेतली जवानांची भेट। पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर एअरबेसवर मोदींची जवानांशी चर्चा। मोदींच्या भेटीमुळे वाढलं जवानांचं मनोबल। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मूसाच्या 3 साथीदारांचा खात्मा। शहीद अहमद कुट्टेही मारला गेला। कुट्टे मूसाचा प्रमुख सहकारी असल्याची माहिती। भारताच्या हल्ल्यात पाकच्या सशस्त्र दलाचे 11 जवान ठार। पाक लष्कर दलाचे 6, हवाई दलाचे 5 जवान ठार। पाकिस्तानच्या लष्करानं दिली कबुली। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम अधिक तीव्र। पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये लावले दहशतवाद्यांचे पोस्टर्स। दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार 20 लाखांचं बक्षीस। एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची येत्या 25 मेला नवी दिल्लीत बैठक। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी घेणार आढावा। उद्योग मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर अर्धा तास भेट। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा न झाल्याचं उदय सामंतांनी दिली प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू। पारंपरिक कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन। सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्म साफ करणारं मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळलं। मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे सीएसएमटीवर टळला मोठा अनर्थ। आणि राज्याचा 10वीचा निकाल 94.10%, 98.22% कोकण विभागाची बाजी। सगळ्यात कमी निकाल नागपूर विभागाचा। यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस।